brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. योजना या सुरू राहतील. खरं तर मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासूनच अनेक लोकांना त्रास झाला, पोटदुखी झाली, काय काय आजार झाले. कारण मी आपलं काम करतो. मी प्रामाणिक कामावर फोकस करणारा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आताही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा हवा नाही, जातच नाही. आणि त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरू होत नाही आणि काही लोकांचा दिवस संपत नाही. माझं नाव घेतल्याशिवाय शशांकजी आणि स्वप्नात मी सामान्य माणसाचा कॉमन मॅनचा चेहरा दिसताय, त्यांची इच्छा आहे. माझं म्हणणं आहे की मला बाहेर मगाशी सकाळी पत्रकाराने विचारलं 19 तारखेला काहीतरी बदल होणार, धमाका होणार आहे, त्यामध्ये परत हे मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय. ती गोष्ट खरी आहे का? सभापती महोदय, शशिकांतजी, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे. आमचा अजेंडा काय सांगतो, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय ना त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे. त्यामुळे तुम्ही हितचिंतक आहात, आभारी आपला. परंतु आपल्याला सांगतो मी, आमचा अजेंडा जो आहे बघा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आणि आपण पाहताय, मी मुख्यमंत्री व्हायच्या पूर्वी पण असाच होतो, मुख्यमंत्री झालो तरी असाच आहे, आताही असाच आहे. त्यामुळे माझ्यात बदल होणार नाही. सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मी कॉमन मॅन लोक आता मला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात. काय प्रॉब्लेम आहे का? चीफ मिनिस्टर म्हटलं किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हटलं का म्हणजे असं काय नवीन काय असतं का काय? त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे, ती भाई कनेक्ट झालेली आहे, ती तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत.